Hello, good evening all. Let us start with the yesterday's part. Yesterday, how much have we done? Or should I start from the basics, everything? मॅम कालचं जरासं एंडिंगचं सांगा ना ते मी डिस्कनेक्ट झालेलो. हा काय कुठपर्यंत झालंय आपलं आदित्य जरा मला सांग कुठपर्यंत झालंय आपलं. आपण ब्युटेन केलं मला वाटतं ब्युटेनचं स्ट्रक्चर. मी एंडला नव्हतो मॅम, मी डिस्कनेक्ट झालेलो, माझं नेट गेलं होतं. बर तन्वी सांग ग जरा. तेजस कोण करताय हे? हा मला सांगा ना कुठपर्यंत झालंय आपलं. Ma'am, IUPAC nomenclature rules. Rules, and we have also done some extra points in that. What was Examples. मिस ते हो, ब्युटेन मॅम. होतं ना तर हा. त्याच्यामध्ये ते डबल बॉन्ड होतं तिथपर्यंत झालं समजा काहीतरी. हा मॅम ते एक्झाम्पल मधलं. ओके ठीक आहे. सो आपण आता पुढचं करूया. मी तुम्हाला सांगते पुढचं एक्झाम्पल. एक मिनिट. Ha. So this is the structure in front of you. So what is the first point? What you will do first? काय करायचं आधी? Number of carbon atoms. Carbons. Correct. So number the carbon. किती carbons आहेत? 3 carbons. 3. What is the root word for 3 carbons? Prop. 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 आता what is the compound? Saturated, unsaturated? Unsaturated. Fine. Unsaturated. It is alkane or alkene or alkyne? Alkyne. 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 So what is the suffix for alkyne? YNE. Ione. And propine. Propine. And propyne. Propine. थांबा काही करू नका. First you have to number the carbon, right? करा बरं नंबर कार्बन. कुठून स्टार्ट करायचं नंबरिंग? राईट. नाही लेफ्ट ने नाही करू शकणार तुम्ही. राईट ने करावं लागेल बिकॉज दिस कार्बन इज नियर द ट्रिपल बॉन्ड, राईट? सो हा झाला फर्स्ट, हा झाला सेकंड आणि हा झाला थर्ड. आता सांगा मला नेम त्याचं. And propine. प्रॉप Propyne. डबल बॉन्ड Prop. ट्रिपल बॉन्डची पोझिशन लक्षात घ्या. प्रॉप Prop 2 ma'am 2. नाही 1 बिकॉज 1 इज बिफोर 2, राईट? सो प्रॉप 1 YNE. 1 का घेतला आपण? कारण 1 इज बिटवीन, ट्रिपल बॉन्ड होता. येस, ट्रिपल बॉन्ड इज इन बिटवीन फर्स्ट अँड सेकंड. येते का लक्षात सगळ्यांच्या? ट्रिपल बॉन्ड 3 आणि 2 च्या मध्ये असतं तर. नाही, आता समजा जर इकडे असला असता ना ट्रिपल बॉन्ड तर आपण इकडनं 1 नंबर दिला असता त्याला. म्हणजे हे बघा असं. Just a minute. Ma'am, so we have to start from the near, means the carbon atom which is near, from that we have to start numbering. Yes, you have to start from there. Exactly. आता समजा इकडे ट्रिपल बॉन्ड असला असता, कुठे? इकडे. तर आय विल स्टार्ट नंबरिंग द कार्बन फ्रॉम लेफ्ट. म्हणजे इकडे 1 2 आणि 3. In any case, the propyne, it will, if there are 3 carbons, it will be prop 1 YN. आलं का लक्षात? हो मॅम.
हो मॅम. Yes. मॅम पण काल तुम्ही Yes. म्हणाला होतात की आपण लेफ्ट टू राईट पण करू शकतो किंवा राईट टू लेफ्ट पण करू शकतो. हो, पण ते केव्हा जेव्हा तुम्हाला ड्रॉ करायला देते मी तेव्हा. आता समजा, आता ऐका, समजा मी तुम्हाला म्हंटल की ड्रॉ, सपोज इट इज युअर चॉईस की ड्रॉ prop 1 y and तुम्हाला मी ड्रॉ करायला दिलं आता समजा, तर तुम्ही कसं ड्रॉ करणार ते? तुम्ही काय करणार? प्रॉप म्हणजे तुम्ही 3 कार्बन्स काढणार असे, बरोबर? पण आता हा 1 नंबर कुठे येईल हा माझ्या हातात आहे ना, म्हणजे आय कॅन डिसाइड, आय कॅन स्टार्ट इट फ्रॉम हिअर और आय कॅन स्टार्ट इट फ्रॉम हिअर. Okay, so if I start from right, 1, 2 and 3, where should be my triple bond between 1 and 2? असं. आणि बाकीच्या एक्झाम मध्ये देताना येस, एक्झाम मध्ये देताना prop 1 आईन देणार का? हा प्रॉप 9 देणार त्यांना. समजा मग मी इकडे 3 हायड्रोजन्स टाकले असे, इकडे काहीच येणार नाही आणि इकडे 1 हायड्रोजन येणार. समजतंय का तुम्हाला? Yes. हो मॅम. हो मिस. ओके, आता तुम्हाला दुसरं एक्झाम्पल सांगते. काल आपण इथाईन केलं का? इथाईन नाही miss. नाही. No, ma'am. नाही. No, ma'am. आता आज नाही मिस. ठीक आहे, मग आता तुम्ही ड्रॉ करायचं. ड्रॉ इथाईन. कसं ड्रॉ करणार मला सांगा? इथाईन कसं ड्रॉ करायचं? 2 C मॅम घ्यायचे. 2 कार्बन. जस्ट अ मिनिट. Carbons. कुठे गेलं ते? अंडू झालं. ए मुंडी मारा पकने क्यों लगा रहा तू हर वक्त? ड्रॉ इथाईन. सो हाऊ विल यू ड्रॉ दिस? हा चला बोला, हाऊ विल यू ड्रॉ? We will take 2 मॅम carbons. 2 Two कार्बन. carbons. ओके, Two टेक 2 carbons. कार्बन्स. ठीक आहे. देन व्हॉट विल यू Miss, डू? मला स्क्रीन नाही दिसत आहे. अरे मी मॅम स्क्रीन शेअर केलाय, दिसतोय मला की? नाही दिसत आहे. मग तुझ्या मगाशी दिसत होती. मोबाईलचं सेटिंग ऍडजस्ट करून घेता मी. ट्रिपल बॉन्ड. हा झालं दिसलं. Double bond. किती? मग डबल का Miss, ट्रिपल? मला पण नाही दिसत. ट्रिपल Triple. Triple bond. ट्रिपल बॉन्ड. ओके, आता मिस हा, स्क्रीन नाही दिसत आहे. आता मी काय करू ग? नाही दिसत आहे 1 तर. हायड्रोजन आता. हा, मॅम 1 हायड्रोजन. माझ्या इकडनं काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी स्क्रीन शेअर केलेला आहे सगळ्यांना. ठीक आहे, आलं हे इथाईन. एनी डाऊट्स इन दिस स्ट्रक्चर? No miss. No. No, miss. ओके, ठीक आहे. नाव थोडंसं अजून डिफिकल्टी लेवल वाढवूया आता. आणि कालचं जे मी तुम्हाला फंक्शन ग्रुप सांगितलं ना, ते दाखवते आता एक. मिस, त्यांचे फंक्शनल ग्रुप्स ठरलेले असतात का? हो हो, ठरलेले असतात. मी त्याचं रेकॉर्डिंग सेंड करणार आहे तुम्ही ग्रुपवर. हो, सेंड करते याचं. आता ऐका, आता इकडे मला सांगा बरं की किती कार्बन आहे तिकडे? सांगा चला पटापट. 3. मॅम 3 3. कार्बन. A carbon. 3 कार्बन. ओके, पुढं बोला. Pro. Prop. 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 ओके, पुढं. Pro player. सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. Saturated. 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 सफिक्स काय ऍड करायचं? A. Pro. In. Propane. फंक्शनल ग्रुप दिसतोय का कुठला? ब्रोमीन. Bromine. Bromine. ओके, Bromine. ब्रोमीन आहे, सो कॅन राईट इट ॲज ब्रोमो. आता काय मेन्शन करायचं? पोझिशन ऑफ द फंक्शनल ग्रुप.
पोझिशन ऑफ द फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. पोझिशन साठी आपल्याला काय करावं लागेल? यू हॅव टू नंबर द कार्बन्स. चला सांगा कुठून नंबर करणार कार्बन? 2A2. Right. मीन्स राईट. राईट पासून करायचं. राईट. क्या बोल दी बा? राइट. 1 1, 2, 3. ऑलराईट. हा, आता सेकंड इज द पोझिशन. आता ही बिटवीन नाहीये बरं का. द ब्रोमीन इज नॉट बिटवीन द कार्बन. इट इज एक्झॅक्टली ऍट द सेकंड पोझिशन, राईट? So what I will use over here? I'll use the prefix as 2. second. 2. नंतर ब्रोमो, नंतर प्रोपेन. तू पहिले का आता? कारण का की आपण हॅलोजन्स वगैरे जेव्हा असतात ना, हॅलोजन्स वगैरे, तेव्हा आपण हे वापरतो. काय वापरतो? त्याचं प्रिफिक्स वापरतो. हॅलोजन असतील तेव्हा आपण प्रिफिक्स वापरतो. ओके. सो ही सेकंड काय आपली? सेकंड काय? ही पोझिशन आहे. Ethyl. कशाची पोझिशन आहे? Bromine. ब्रोमीनची पोझिशन आहे. ब्रोमीन काय? फंक्शनल ग्रुप आहे. Functional group. फंक्शनल ग्रुप. आणि प्रोपेन काय? दिस इज द रूट वर्ड. रूट. बरोबर. आणि ANE का आपण लावलं? कारण चेन कशी आपली? सॅच्युरेटेड. सॅच्युरेट. सॅच्युरेटेड आहे. ठीक आहे. समजलंय का सगळ्यांना? हो. Yes. Yes, ma'am. कोणाला काही डाऊट्स आहेत का? मिस No. परत रिपीट करता का? स्क्रीन आता आली. 3 कार्बन आहेत. 3 कार्बनचा रूट वर्ड काय असतो? प्रॉप. प्रॉप. सफिक्स ANE कारण चेन सॅच्युरेटेड आहे. फंक्शनल ग्रुप आहे ब्रोमीन, सो आपण त्याचा शॉर्ट फॉर्म घेतो ब्रोमो. फंक्शनल ग्रुपची पोझिशन लक्षात घ्यायची. सेकंड आहे. हे तुम्ही लेफ्टनी नेम करा, राईटनी करा, कुठूनही करा तरी ते मध्ये येणार आहे. सो इट इज सेकंड पोझिशन, दॅट इज ब्रोमो. ओके. सो द नेम विल बी 2 ब्रोमो प्रोपेन. आपण हॅलोजन असतील ना तेव्हा आपण पोझिशन पहिलं घेतो. आता मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल देते. सेकंड पोझिशन एक्झाम्पल. पहिलं, दुसरं, तिसरं असं का घेतलं तुम्ही? कारण त्याच्या पोझिशन आपल्याला मेन्शन करायला पाहिजे ना की कुठे आहे तो ब्रोमीन ते. हे बघा दुसरं दाखवते. मिस मग ब्रोमो 2 प्रोपेन असं नाही लिहू शकत का? नाही तसं नाही लिहू शकत. 2 ब्रोमो प्रोपेन असंच लिहायचं. तसा रूल आहे कारण. हा, हे कसं नेम करायला सांगा? हे कसं नेम करायला सांगा पटकन. माय घेऊ बिटू बाया. Two carbons. चेंज बिटू बाया. 8. Number of carbon 3. कार्बन 3. Number of carbon 3. नंबर ऑफ कार्बन 3 नाहीये, 2 आहेत कार्बन. Chlorine. क्लोराइड हा, ते आहे. क्लोरीन आहे. क्लोरीन आहे. हा. पुढे मिस इथेन. मिस इथेन इथेन इथेन. पुढचं चला सांगा Root word. पटपट. आय एम Root वेटिंग word. फॉर यू. Root word रूट it. वर्ड. मिस रूट वर्ड Ma'am, इथ. root word it. हा, सफिक्स ANE. Ma'am, And saturated suffix ane. ओके. पुढे Functional group Group. chloro. Chlorine. Chloro. ओके. क्लोरो. पुढे Position of functional group is हा. ma'am. Two. Ma'am, second place. Second carbon. नो बट नाव इट इज नाव भाग्यश, इट इज युअर चॉईस. इट इज युअर चॉईस नो की तुम्ही कुठे फंक्शनल ग्रुपला हे करताय ते. इट इज युअर चॉईस. सो वेअर शुड आय नेम द फंक्शनल Okay, ग्रुप? ma'am. Second. left side. मी काय सांगितलं तुम्हाला? चॉईस आहे ना फंक्शनल Three. ग्रुप. 1, 2, 3. Left 1 side, किंवा left 3 side. येऊ शकतं. मला सांगा, या कार्बनला मी 1 नेम करू का या कार्बनला मी 1 नेम करू? राईट Side पासून. side. राईट राईट पासून. सो हा 1 झाला Left. आणि हा 2 झाला. सो आता सांगा मला नाव काय येईल त्याचं? 2 chloro. हा, सेकंडला कुठे क्लोरीन आहे? नाही. One Sorry, 1 chloro chloro. इथे. क्लोरो.
हा 1 chloroethane. मागचा वाला chloroethane. वन Ethane. क्लोरो आणि क्लोरो इथेन. Chloroethane. वन क्लोरो इथेन. इथिन नाही, डबल बॉन्ड आहे का मध्ये? वन क्लोरो इथेन. कळलं कसं आलंय सगळ्यांना? Yes. हो मिस. Yes, Yes, miss. ठीक आहे. Okay. Now we should go to the next functional group. Any doubts in this? No, miss. No, ma'am. Okay. Should I clear the drawing? Should I clear the drawing? Yes. 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 मिस त्याचे क्लोरोच्या आधी 1 कस काय आलेलं? कारण वन पोझिशन होती ना ग गार्गी. हे बघ, हे काय? क्लोरीन 1 ला आहे ना, फर्स्ट पोझिशनला क्लोरीन आहे. काय दिसतंय का? Ma'am, ओके. ma'am, हा ma'am, बोला बोला म्हणजे पटपट. इथे मॅम म्हणजे इथे प्रोपाइन मध्ये 1 नंबर बॉन्डची पोझिशन रिप्रेझेंट करत होता ना, आणि Right. इकडे हा 1 नंबर फंक्शनल ग्रुपची पोझिशन रिप्रेझेंट करतो असं होतं? राईट राईट, बरोबर, एकदम बरोबर, परफेक्ट. ओके मॅम. लेफ्टनी स्टार्ट नाहीच करायचं आपल्याला. लेफ्टनी का स्टार्ट नाही करायचं? कारण फंक्शनल ग्रुप हा राईट कार्बनलाच आहे. तुम्हाला लक्षात येतंय का? मी लेफ्टनी नाही स्टार्ट करू शकत कारण फंक्शनल ग्रुप माझा राईटला आहे. जेव्हा तुम्हाला स्ट्रक्चर दिलंय तेव्हा यू डोंट हॅव अ चॉईस. जेव्हा तुम्हाला ड्रॉ करायचं तेव्हा यू हॅव द चॉईस. लक्षात घ्या. मी तुम्हाला पुढचं अजून स्ट्रक्चर दाखवते. आता समजा मला काढायचंय, आता मी सांगते ते स्ट्रक्चर लेबल करायचं, त्याला नेम करायचं. Yes, start naming the structure. This number of carbon atoms 4. 2 chlorobutane. Number of carbon 4. Number of carbon 4. Butane, miss. Number of carbon 4. Ha. Root word but. Root- Saturated, so ANE. ANE आणि Two functional chloro. group is chloro Chloro. आणि butane. हा, पुढे. Butane. Butane. हा, ब्युटेन आहे. ठीक आहे, पुढे. Position of functional group at 3. हा, आता इथेच तुम्ही चुकताय ना. आता मला सांगा, नंबर कुठून करायचा कार्बन? Right. Right side. Right side. कुठून? राईट साइडनी का लेफ्ट साइडनी? Right. Left. Right side. Left. ओके, आय विल शो यू फ्रॉम बोथ द वेज. ठीक आहे, बघा आता. मॅम लेफ्ट कडून सेकंड आणि राईट कडून थर्ड. हा, आता हे बघा. Yes. 1 2 3 4 आणि मी स्टार्ट करते असं. 1 2 3 आणि 4. मला सांगा, कुठला कार्बन Cl च्या जवळ आहे? म्हणजे कुठून लेबल केल्यावर Cl जवळ येईल? लेफ्ट कडून की राईट कडून? Left side. फ्रॉम लेफ्ट Left. लेफ्ट. Left. Left. लेफ्ट करून नाही का? Left side. हो, म्हणजे मला पोझिशन काय घ्यावी लागेल? सेकंड. सेकंड. आय Second. कॅनॉट टेक 3, राईट? Yes. क्लिअर? Yes. पण असं का? असा रूल आहे. दिस इज 2 क्लोरो. मॅम सो नियरेस्ट ह्याच्यामधलं नियरेस्ट Butane. घ्यायचं का दरवेळेस? हा, नियरेस्ट घ्यायचं. द कार्बन विच इज नियर द फंक्शनल ग्रुप दॅट विल बी लेबल्ड ॲज फर्स्ट. सो व्हॉट विल बी द Okay. नेम? 2 क्लोरो. 2 chlorobutane. Yes, Butane. chlorobutane. Getting it, all of you?
Yes. मॅम पण Yes. इकडे Yes. क्लोरीनच्या जवळ सगळ्यात सेकंड वाला कार्बन जवळ आहे ना, मग त्याला का नाही 1 नंबर करणार? कारण दॅट इज अ ब्रांच ना, म्हणजे यू कॅनॉट स्टार्ट फ्रॉम द मिडल, यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम द एंड. ओके मॅम. ऑलराईट, आता पुढचं घेते मी. नेक्स्ट इज now see how what I'm drawing. Yes, so tell me what can you observe over here? 1 carbon. Number of carbon. Correct. One Number carbon. of carbon is 1. 1. 1. Myth It's बोलते. Now root word is myth. is myth. 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 Can you see something else over here? Oxygen. मॅम फंक्शनल ग्रुप OH. अल्कोहोल Functional आहे. group. Functional Alcohol. group alcohol Alcohol, आहे OH. Alcohol. Alcohol आहे. आणि अं, Ha. आणि Ma'am, any- suffix is OL. Yes, suffix is OL. sorry oxygen. Okay. Myth. Right. आता काय करायचं? You have, since it is only 1 carbon, should I number the carbon? Carbon number करायची गरज आहे का इकडे? No. Nahi, ma'am. Nahi. Nahi, ma'am. नाही ma'am. So now, so if you have to write the names, yeah, to write the name, what I will do is, originally it is methane, right? Originally methane hota. Cut Yes. the letter E from methane and IL. add OL. And OL. Cut the letter Methanol. E from methane. Methanol. Methanol. E cut करायचा आणि OL add Methanol. करायचा. So what will be the name? Methanol. Nol. Methanol. Methanol. Clear to all of you? Yes. Yes, ma'am. Yes. Okay. Now what you will do is, यालाच you- मिथाइल अल्कोहोल म्हणतात ना. हा, ह्यालाच मिथाइल अल्कोहोल म्हणतात. करेक्ट. पण मिथाइल अल्कोहोल हे कॉमन नेम झालं आणि मिथानॉल हे आयुपॅक नेम झालं. यू आर राईट. आता तुम्ही काय करायचं? ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ, नो वेट, आय विल शो यू. जस्ट अ सेकंड, एकच मिनिट मी आले. To write name. Cut. Now we will draw the next structure, that is Ethanol. yes, all of you. Now name this compound. Ethanol. Number of carbons. Number of carbons So 2. ethanol. Root word is Ha. Number of Eight. carbons 2. Root word is it. Ma'am, Root root word word is is it. Root word Root ETH. word is functional group alcohol. alcohol. Group alcohol. Ma'am, functional It's group OL. alcohol. group Suffix is OL. Suffix is OL. ETH. आणि ethanol. फंक्शनल ग्रुप अल्कोहोल आहे. हा. Ma'am, Alcohol. functional group second carbon. हा, आता Ma'am, Second functional carbon. group second carbon च्या जवळ आहे.
म्हणजे तो कार्बन फर्स्ट येईल ना, येस येस. हा मॅम बरोबर. म्हणजे तो कार्बन It- फर्स्ट येईल. फर्स्ट येस It हा to लेफ्ट all. काय संबंध हा हा त्याचा फर्स्ट आणि याला त्याचा नंबर सेकंड सेकंड. सेकंड ठीक आहे. हम्म. का तसं का? कारण आणि का OH कुठे गेले मग? का बरं मॅम फंक्शनल तो ग्रुप It अल्कोहॉलच्या is जवळ near the आहे. functional group. Because it is near to alcohol. nearest carbon. कळलं. Nearest carbon. नाव सांगा चला. मॅम इथेनॉल. Ethyl alcohol. Ethanol. Ethanol. इथेनॉल 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 थांबा एक मिनिट. इट विल बी इथॅन. इथानॉल इथॅन. नॉल त्यानंतर डॅश OL. OL. 1 2. ओल Sorry, 1. 1 का One. 1 काय सांगा. मॅम ते कारण का ते closest to functional group. पोझिशन. Position साठी. इथॅन 1 ऑल. इट विल बी इथॅन 1 इथेनॉल ऑल. इथॅनॉल नाही म्हणायचं. इट विल बी कॉल्ड ॲज इथॅन 1 ऑल. पण मीच तो कधी पण 1 जवळच येईल ना. हो कधी पण तो 1 जवळच येईल. बरोबर आहे. कारण कुठूनही तुम्ही कशाला घेतलं तरी लिहायचं? 1 जवळ येईल तो. बरोबर आहे. आता तुम्ही काय करा. मिथेनॉल काय काय मॅम तसं मिथेनॉल मध्ये का नाही लिहिलं? कारण एकच कार्बन आहे ना. बॉन्ड्स कुठे आहेत. बॉन्ड्स नाहीच आहेत ना कुठेही. पण आदित्य सपोज आता हे बघा मी तुम्हाला सेपरेट अजून एक ड्रॉइंग करून दाखवते. बघा नाही सॉरी हे सेमच होईल. ठीक आहे. Ethan 1 all. ओके आता तुम्ही काय करा. ड्रॉ प्रोपॅन टू ऑल. सांगा मला कसं काढाल हे. प्रोपॅन टू ऑल. हाऊ विल यू ड्रॉ इट. तीन कार्बन आणि मधल्या वाल्यावर OH. हुशार 3 कार्बन. आता मधल्या वाल्याला OH. खाली. OH अल्कोहल and other carbons. First one ला 3 hydrogen. आणि second one ला 2 hydrogens. एकच हायड्रोजन. तिसऱ्याला आणि थर्डला 3. हा सॉरी 3. 3. आणि नंबरिंग कसं करायचं. कुठल्याही बाजूने कुठल्याही बाजूने करू लेफ्ट राईट शकतो. दोन्हीकडनं सेकंड. येस दोन्हीकडनं येस Second. ओके कळलं सगळ्यांना Yes, कसं आहे हे. येस हो मिस येस ओके व्हेरी गुड फाईन. नाव let us should I clear these drawings. Yes. येस मिस Yes, ma'am. All right. So let us go to the next part. That is Nasia. Yes. So this is some compound in front of you. What do you see in this? वन कार्बन What do you see in this? वन कार्बन Number of carbon. Number of carbon is 1. Okay. Hydrogen is 2. Okay. हायड्रोजन इज 2 आधी रूट वर तर सांगा. मेथ Eight. मेथ मेथ
Meth. Meth. पुढे The Ma'am, functional- suffixes Functional Ma'am, group of functional group aldehyde. yes, very good. Functional group is aldehyde. Aldehyde कसा आला कळला का सगळ्यांना? हो मॅम, हो. C डबल बॉन्ड CHO. O Yes, आणि ma'am. एक सिंगल हा. बॉन्ड H. CHO. बॉन्ड ओके पुढं सफिक्स Ma'am, Any. aldehyde Al. 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 Very good. Now, what is the name? Do you have to number the carbon over here? Methyl. No, ma'am. कार्बन No, ma'am. नंबर करायचा का नाही करायचा? नाही नको. मॅम. नाही. फॉर्मल्डिहाइडचा नाही. स्ट्रक्चर आहे. So this is methanol. This is methanol. Cut E Methanol. from methane. E cut करायचा आणि काय ऍड करायचं? AL. 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 ओके कळलंय का स्ट्रक्चर सगळ्यांना? Yes, Yes, ma'am. Yes, हा. ma'am. But here, understand one very, very important thing. And that important thing is, हा जो काही तुम्हाला C दिसतोय ना, हा C. हा कार्बन कशाचा आहे बरं? Aldehyde functional group. हा, yes. Ma'am, functional group. Yes, this carbon is Ma'am, तुमचा belonging आवाज to ब्रेक the होतोय. functional group. Carbon is of the functional group. And that carbon we are considering in the naming. We are using it for naming. We are using it for naming. इकडे R नाहीच आहे तुमचा. R च्या जागी काय आहे इकडे? Instead of R, what is there? Tell me. Hydrogen. Yes, instead of Hydrogen. R, there is hydrogen. Right? So, understand, इकडे खूप महत्वाचं इम्पॉर्टंट सांगते मी तुम्हाला. फंक्शनल ग्रुपचा कार्बन आपण नेमिंग मध्ये यूज करणार आहे. Using the carbon of functional group for naming. Okay, so let me give you a second example. See. Name this compound. Number of carbon. Number of Number carbons of two. carbons 2. Number of carbons 2. Root word it. And functional group. Functional group aldehyde. alcohol. Alcohol. Ma'am, aldehyde. 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 Aldehyde आहे मिस अल्कोहोल नाही येते. Okay. पुढे. Suffix Saturated. Al. Suffix any. Suffix काय? आणि इथेनॉल आहे. Al. AL. हा आता नाव सांगा मला त्याचं. इथेनॉल. Ethanol. It is ethanol. 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 समजलं सगळ्यांना इथॅनल? Yes, miss. Yes. Yes. आता तुम्ही ड्रॉ करायचे. You have to draw propanol. Draw propanol. How will you draw it? चला पटकन, only 1 minute is left. फटाफट ड्रॉ करा. सांगा मला. मॅम मी तुम्हाला व्हॉट्सअपवर एक मॅम कार्बन 3 काढायचे. हा मी बघते आधी. 3 carbons. 3 कार्बन काढू. ओके. 3 carbons. हा. मॅम CHO. हा मिस. कम ऑन 1 minute. चलो फास्ट. याच्या दोन पुढे कार्बन आणि CHO. थर्ड मध्ये draw करायचं. CHO. नो भाग्यज इट इज रॉंग. हा बोल आदित्य. हा थर्ड मध्ये पहिले CHO. थर्ड मध्ये HO. थर्ड मध्ये HO टाकू. ऍड करायचं. ओके. आता आता 7 हायड्रोजन दाखवायचे. फर्स्ट वन साठी 3 आणि 3, सेकंड वन साठी 2. 2. 2 आणि नेक्स्ट वन
झालं? नेक्स्ट वन साठी 1. हो मिस झालं. नाही इथे हायड्रोजन येणारच नाही भाग्येश, बिकॉज इकडे तुमचं हे कसं आहे इकडे CHO. बॉन्डिंग कसं आहे कार्बन मधलं सांगा. हाऊ इज द C double बॉन्डिंग bond ओव्हर O हिअर? आहे. येस Double C bond double O. bond O. Double bond O. Single bond Double H. bond H. Single Double bond bond H. H. ठीक आहे. सो नीट आता इथे तुमची काय चुकी होते मी तुम्हाला सांगते. इकडे प्रोपॅनल म्हटल्यावर आपण बिंदास 3 कार्बन काढतो आणि अजून एक CHO ऍड करतो. हो की नाही? कळते का मॅम मिस्टेक? अजून एक कार्बन पाहिजे. नाही ना, मग तेच सांगते मी गार्गी की आपली मिस्टेक काय होते. आपण